नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज धपाटे लाटून बनवणार आहे। यासाठी 1 कप भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटीभर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर याचे 2 चमचे तूप टाकलेलं आहे। कोथिंबीर टाकायची, लाल तिखट टाकायचे, थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा ओवा घेतलेला आहे ती असा चोळून टाकायचा हातावर, कोलंजी टाकायची अर्धा चमचा, धने जिरे पावडर टाकायचे। आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालेलं आहे। आता थोडंसं 2 चमचे दही टाकायचे। दह्यामुळे एकदम मऊ असे धपाटे तयार होतात आणि चवीला पण एकदम छान लागतात। मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। तर इथे लसण मीठ टाकायचं विसरले होते, तर आता इथे लसण मीठ टाकत आहे थोडंसं पाणी टाकून। आता एकजीव करून घ्यायचे पीठ आणि मीठ। तर पांढरे तीळ टाकलेले आहेत 1 मोठा चमचा। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीचे एक कॅरी बॅग घेतलेली आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। 2 कॅरी बॅग घ्यायचे, दोन्हीला पण तूप लावून घ्यायचे आणि एक चपातीचा आकाराचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने गोलाकार करून वरून एक मेन कापड टाकून तूप लावून अशा पद्धतीने लाटून घ्यायचे। तर मी खाली कपडा टाकलेला आहे, तर अशा फिरवता येतो म्हणून। तर खाली कपडा टाकल्यामुळे एकदम छान असं धपाटा फिरवता येतं आणि लाटायला येते। यासाठी अशा पद्धतीने मी धपाटा तयार केले बघू शकता। तर आता ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वेज पाडून घ्यायचे। तर बघू शकता हातावर एकदम सहज असं निघते। तर आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे। तर बघू शकता हातावर एकदम छान असं घेऊन मी तव्यावर टाकत आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व धपाटे तयार करून घेणार आहे। तर दोन्ही बाजूला तेल लावून अशा पद्धतीने एकदम खमंग असे भाजून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असे धपाटे तयार झालेत। तर एकदम पातळ असे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।